आषाढ स्पेशल आज मी बनवते मस्त अशा मऊसूत खुसखुशीत गुळाच्या कापण्या. तर कापण्या वातड होऊ नये, कडक होऊ नये म्हणून इथे भरपूर अशा मी टिप्स तुम्हाला सांगत आहे. तर व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत कुठेही स्किप न करता पहा. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर पहिल्यांदा इथे आपण गूळ घेतलेला आहे. 1 वाटी किसून घ्यायचा आहे गूळ आणि नंतर इथे 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. आता हा गूळ आपण पाण्यामध्ये विरघळून घेणार आहोत. तर गॅसवरती आता हे पातेलं ठेवून घेऊया आणि आपल्याला हा पाक बनवायचा नाही, फक्त गूळ आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे. पाक जर पुढे गेला, घट्ट झाला तर गुळाच्या कापण्या कडक होतील. म्हणून ही एक छोटीशी टीप लक्षात घ्या. फक्त आपल्याला गूळ वितळवून घ्यायचा आहे. आता इथे आपण गाळणीने गाळून घेतलेलं आहे. आता पाणी थंड करायला ठेवूया गुळाचं. आता इथे थंड झालेलं आहे गुळाचं पाणी. आता इथे आपण गव्हाचं पीठ घालायचं आहे. गव्हाचं पीठ इथे मी 2 वाटी घातलेलं आहे. ज्या वाटीने गूळ घेतलेला आहे तीच वाटी वापरलेली आहे. अर्धी वाटी इथे मी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटीच्या पेक्षाही थोडंसं कमी इथे बेसन घातलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ, सुंठ, बडीशेप पावडर इथे घालायची आहे. खूप छान सुगंध येतो खाताना. आणि नंतर इथे थोडासा चिमूटभर सोडाही घातलेला आहे. सोडा घालताना व्हिडिओ माझा बंद होता. आता हे सर्व आपण जिन्नस मिक्स करून घेऊया. तर इथे मी तेलाचं किंवा तुपाचं मोहन घातलेलं नाही, तरी पण आपल्या कापण्या मस्त अशा मऊसूत होणारच. आता हे पीठ आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे गुळाच्या पाण्यातच. आता तेल लावून एकसारखा गोळा करून आपल्याला हे पीठ भिजत ठेवायचं आहे. 15 ते 20 मिनिटे आपल्याला हे पीठ भिजत ठेवायचं आहे. आता 15-20 मिनिटे झालेली आहेत. पीठ छान भिजलेलं आहे. एकसारखा गोळा करून आता घेऊया. तर आषाढ महिन्यामध्ये तळणीचे पदार्थ बनवले जातात. तिखट कापण्या, गोड कापण्या, धपाटी असे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. तर आज मी ही तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते. आता आपण एकसारखे सर्व गोळे करून घेतलेले आहेत. ही पारंपरिक रेसिपी आहे. पहिल्या बायका अशाच पद्धतीने कापण्या बनवायच्या. मी तशीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर आता आपण ही पोळी लाटून घेऊया. तर जाडसर पोळी लाटायची आहे आपल्याला इथे. तर इथे मी थोडीशी खसखस लावून घेत आहे. खसखस तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लावू शकता, पण कापण्याला खसखस लावली जाते. दोन्हीही बाजूनी मी खसखस लावलेली आहे आणि नंतर ही पोळपाटावरती छान पोळी लाटून घेऊया एकसारखी. तर ही पोळी थोडीशी जाडसर असते, पातळ नसते, म्हणून आपल्याला जाडसर थोडीशी पोळी लाटून घ्यायची आहे. म्हणजे कापण्या खूप गुबीत आणि मस्त अशा टम्म फुगल्या जातात. तर इथे आपली पोळी लाटून झालेली आहे. अशी आपल्याला जाडसर लाटायची आहे. तर इथे मी कट करायचा हा चमचा घेतलेला आहे. करंजी कट करतो तोच इथे मी वापरत आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चाकूने कट करू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर इथे मी डायमंड शेपमध्ये कापण्या कट करत आहे. कापण्याचा शेप असा डायमंडमध्येच असतो. तर खूप छान असे एकसारखे हा कट करून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता किती मस्त अशी कापणी तयार झालेली आहे कट करून. आणि एकदम अशी जास्त जाड नाही किंवा जास्त पातळ नाही, अशा पद्धतीनेच आपल्याला ह्या कापण्या कट करायच्या आहेत. आता गरम तेलामध्ये आपण आता ह्या कापण्या तळून घेऊया. आणि तेलामध्ये घालताना एकदम जास्त पण घालू नका. बघू शकता तुम्ही किती मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत. आता सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला ह्या कापण्या तळून घ्यायच्या आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम गॅसवरती फ्लेमवरतीच आपल्याला ह्या कापण्या तळून घ्यायच्या आहेत. कापण्या छान अशा खमंग खुसखुशीत टम्म फुगेपर्यंत तळल्या जातात. तर इथे आपली पहिली बॅच मस्त अशी खमंग खरपूस आणि टम्म फुगलेली तयार झालेली आहे तळून. तर अशाच पद्धतीने आपण सर्व कापण्या तळून घेणार आहोत. एकदमच लाटून कट करून ठेवायच्या आणि अशा तळून घ्यायच्या. तर बघू शकता मस्त अशी ही टोपली भरून अशा झालेल्या आहेत आपल्या या कापण्या. खूप छान आणि टम्म फुगलेल्या आहेत आणि सर्व कापण्या इथे एकसारख्या झालेल्या आहेत. आणि बघू शकता सर्व एकसारख्या तळलेल्या पण आहेत आणि टम्म फुगलेल्या पण आहेत. तर एक तुम्हाला मी तोडून दाखवते की किती मस्त आतून झालेली आहे. एकदम पोकळ मऊसूत, ओटाने खाईल अशी. तर कापणी मऊसूत छान लागती. कडक जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडीशी पातळ लाटू शकता. बघू शकता आतून किती मस्त अशी झालेली आहे खुसखुशीत. तर गव्हाच्या पिठामुळे आणि इथे मी थोडंसं बेसन घातलेलं आहे. हे प्रमाण जर तुम्ही परफेक्ट घेतलं तर तुमची कापणी बिलकुल बिघडणार नाही. मऊसूत होतील आणि एकदम टम्म फुगतील. कोणाच्या वातड होतात, कोणाच्या कडक होतात. तर अशा होऊ नये म्हणून ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर इथे मी मोहन न घालता ह्या कापण्यांची रेसिपी बनवलेली आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी? आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.